नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेटनेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे लॉजिकल रिझनिंग, ज्याला आपण तर्कशास्त्रीय युक्तिवाद असं म्हणतो। 23वा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण वेनाकृती, तर्क व अनुमान, तार्किक क्रम, तुलना या टॉपिकवर आधारित काही सराव प्रश्न पाहणार आहोत। या अगोदर आपण जवळपास 22 व्हिडिओ बनवलेत, ते तुम्ही बघू शकता। ते देखील तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात। तर प्रश्न आहे, ऑटो रिक्षा, ऑटोमोबाईल, मोटरसायकल शब्दसमूहासाठी कोणती वेन आकृती अर्थपूर्ण ठरेल? तर ती अर्थपूर्ण ठरेल सी क्रमांकाची, कारण ऑटो रिक्षा असू देत किंवा मोटरसायकल असू देत, हे काय आहे तर ॲटोमोबाईलचाच भाग आहे। आलं लक्षामध्ये? कार असू देत, ऑटो रिक्षा असू दे, मोटरसायकल असू दे, हे सर्व काय आहेत? ॲटोमोबाईल्स आहेत। म्हणून वरून येईन ॲटोमोबाईल्स आणि आतमध्ये हे दोन स्वतंत्र वर्तुळ असतील, ऑटो रिक्षा आणि मोटरसायकलचे। त्यानंतर आपल्याला एक क्रम पूर्ण करायचा आहे, तर याच्यामध्ये काहीतरी तर्क असतो बघा। तर क्रम पूर्ण करत असताना आता या अशा प्रश्नामध्ये काहीतरी तर्क असतो। आपण एक शब्द वाचून घेऊयात, अत्यानंद, आनंद, समीपता आणि परमानंद। तर एक याच्या प्रथम क्रमांकाला येईल पर्याय 3, समीपता वाढेल अगोदर, ठीक आहे, समीपता। नंतर मग आनंद म्हणजे नंबर 2 वाला हा 2, समीपता 1 ला। नंतर अत्यानंद म्हणजे अत्यानंद 3 नंबरला, हा 1 वाला 3 नंबरला गेला। आणि नंतर मग परमानंद म्हणजे पर्याय सी यांचा क्रम बरोबर असणार आहे। त्यानंतर निष्कर्ष, विधानावरून निष्कर्ष चेक करायचे, म्हणजे वेन आकृती अगोदर आपल्याला काढावी लागेल विधानावरून। काय म्हणते बघा, काही चॉकलेट आईस्क्रीम आहेत, काही चॉकलेट आईस्क्रीम आहेत, म्हणून मग आपण काय करू, काही चॉकलेट आईस्क्रीम आहेत, हे झाले चॉकलेट आणि या झाल्या आईस्क्रीम, ठीक आहे। पुढचं विधान म्हणतो, काही आईस्क्रीम बिस्किट आहेत, काही आईस्क्रीम बिस्किट आहेत। पण मग आपल्याला बिस्किटचं वर्तुळ काढताना असं लक्षात येतं की ते चॉकलेटला बी छेदू शकतं या पद्धतीनं। जसं बघा, काही चॉकलेट आईस्क्रीम आहेत, हे चॉकलेट आणि ह्या आईस्क्रीम आणि हे बिस्किट्स, बिस्किट म्हणजे काही आईस्क्रीम बिस्किट हे बी फुलफिल झालं आणि ते चॉकलेटला छेदू शकतं। मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागते, अशा वेळेस आपल्याला दोन्ही ठिकाणी ते बरोबर आहे की नाही पाहावं लागते। चला पाहूया, एकही चॉकलेट बिस्किट नाही, एकही चॉकलेट बिस्किट नाही। आता इथं तर बरोबर आहे, पहिल्या आकृतीमध्ये हो हा चॉकलेटचा स्वतंत्र आहे आणि या बिस्किटचा स्वतंत्र आहे, पहिल्यामध्ये जर बरोबर वाटतो निष्कर्ष पहिला। पण जर तुम्ही दुसऱ्यामध्ये गेलात, पहिला निष्कर्ष तो रॉंग आहे, कारण हे बिस्किटाचं वर्तुळ चॉकलेटच्या वर्तुळाला छेदलेलं आहे। पण एका ठिकाणी बरोबर आणि एका ठिकाणी चूक म्हणजे ते चूक असतं, कारण दोन्ही ठिकाणी बरोबर येणं अपेक्षित आहे, कारण दोन आकृत्या काढल्या। सर्व आईस्क्रीम बिस्किट आहेत, सर्व तर कुठंच येणार नाही, कारण एकात एक वर्तुळ असणारी आकृतीच नाही, म्हणून दोन्ही ठिकाणी रॉंग आहे। काही बिस्किट चॉकलेट आहे, बघा काही बिस्किट चॉकलेट आहे का, नाही, इथं आहे का, आहे, म्हणजे परत हे चुकला, कारण एका ठिकाणी बरोबर येऊ लागला, एका ठिकाणी चूक येऊ लागला। एकही आईस्क्रीम चॉकलेट नाही, एकही आईस्क्रीम चॉकलेट नाही, नाही ना असं म्हणता येत नाही ना, आहेत ना, ह्या एवढ्या आईस्क्रीम ज्या आहेत ना, या एवढ्या ज्या आईस्क्रीम आहेत ना चॉकलेट आणि आईस्क्रीममधल्या, त्या आहेत ना चॉकलेट, म्हणून हा पण रॉंग झाला, म्हणजे एकही निष्कर्ष इथं निघणार नाही। 4 पिशव्या येतं, MNOP, प्रत्येकीचं वजन भिन्न भिन्न आहे। तर आपण आता ते असं म्हणतात आपल्याला की ते वजन जे आहे ते आपल्याला क्रमवार लावायचं आहे, काही हरकत नाही। बघा काय म्हणतो तो, M पिशवीचे वजन फक्त N पिशवीपेक्षा कमी आहे, कोणाचं, M पिशवीचं। मग आपण काय करू, M खाली लिहू आणि N वर लिहू, ठीक आहे।
ओ पिशवी पीपेक्षा हलकी पण यमपेक्षा ओ पीपेक्षा हलकी व पी ही यमपेक्षा हलकी, पी ही यमपेक्षा हलकी आहे आणि ओ पीपेक्षा हलकी आहे, म्हणजे ओ परत खाली गेली. तर पिशव्यांचा जडकडून हलका असा क्रम लावा. ठीक आहे, म्हणजे सर्वात जड कोणी 1 नंबरला, मग थोडंसं कमी, मग थोडंसं कमी, आणि सर्वात हलकी कोणी तर 1 नंबरला ओ आहे. म्हणजे आपल्याला जडकडून काय म्हणले ते, जडकडून हलका ना, मग NMPO, NMPO म्हणजे पहिलंच उत्तर आहे NMPO, असा क्रम घ्यावा लागेल. अशा पद्धतीनं आपण काही सराव प्रश्नावर चर्चा केली. आपण 15 जून 2025ला जी सेट परीक्षा होणार आहे, या परीक्षेसाठी आपण पेपर क्रमांक 1 साठी एक सराव पेपर सिरीज घेतली आहे, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला 12+4 असे एकूण 16 PDF पेपर, त्याच्या आन्सर कीज आणि 16 विश्लेषणाचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. पेपर मराठी माध्यमातून आहे आणि तुम्हाला ज्या तारखा दिल्यात, आता जवळपास सर्वच तारखा संपत आलेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला जवळपास 15 ते 16 पेपर लगेच मिळतील. जर एखादा रविवार बाकी असेल तर तो तुम्हाला पुढच्या रविवारी देण्यात येईल, किंवा 14-15 पेपर तुम्हाला एकदाच सोबत मिळतील. त्यासाठी तुम्हाला 450 रुपये फीस द्यावी लागेल. आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला PDF पेपर, आन्सर की आणि विश्लेषणाचे व्हिडिओ पाठवू. कसं जॉईन करायचं आहे, 98 23 24 71 91 या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करा. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवा. लगेच तुम्हाला पेपर, PDF पेपर, त्याच्या आन्सर की आणि विश्लेषणाचे व्हिडिओ पाठवले जातील. धन्यवाद.